हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे जेव्हा कोणीतरी हरवलेलं प्रेम परत देतं. अन्वीच्या आयुष्यात त्या दिवशी काहीतरी वेगळंच होतं. दररोज कॉलेजला गेल्यावर ती आणि आर्यनमध्ये नेहमीसारखाच एक छोटासा हसरा संवाद व्हायचा. पण आज आर्य पूर्णपणे बदललेला होता. अन्वी वर्गात प्रवेश करताच तिच्या डेस्कवर एक छोटंसं कोमल फूल ठेवलेलं होतं. ती आजूबाजूला पाहते तर आर्य खिडकीपाशी उभा. अगदी हळू स्मित करून तिला गुड मॉर्निंग म्हणतो. अन्वी थोडी चकित होते. कारण आर्य आधी इतका कोमल कधीच नव्हता. तो चांगला होता, पण आजच्या त्याच्या नजरेत एक वेगळीच ममता होती. लेक्चर संपल्यावर अन्वी बाहेर येते. आर्य थेट तिच्यासाठी पाण्याची बाटली आणून ठेवतो. पाणी संपलं होतं ना काल? तो हळू आवाजात विचारतो. अन्वी आश्चर्यचकित होते. तिला आठवतं, काल एका छोट्या गप्पांमध्ये तिने सहज म्हटलं होतं की ती पाणी आणायला विसरली. तुला आठवलं? ती अचंब्यात विचारते. आर्य केवळ मान डोलावतो. दुपारी त्यांच्या ग्रुपमध्ये थोडा गोंधळ झाला. कोणत्या प्रोजेक्टमध्ये अन्वी काय करणार यावरून सगळे बोलत होते. तिला गर्दीत, आवाजात, ताणात अस्वस्थ वाटत होतं. नेहमी आर्यही अशा वेळी ग्रुपसोबत बोलायचा, पण आज तो शांतपणे अन्वीच्या जवळ जाऊन म्हणाला, तुला आवाज आवडत नाही? चल बाहेर बसू. मी प्रोफेसरशी बोलतो. अन्वी स्तब्ध होते. हेही तिने एकदा निवांतपणे कुणालाच न कळू देता सांगितलं होतं. संध्याकाळी ते दोघे बसस्टॉपवर उभे होते. अन्वीला सर्दी झाल्यासारखं वाटलं. आर्यने त्याच्या बॅगमधून छोटा रुमाल काढून तिच्या हातात दिला. ताप वाढू नये म्हणून घरी पोहोचल्यानंतर गरम पाणी घे आणि काही लागत असेल तर मला सांग. त्याचा आवाज मृदू होता, जणू तिच्या वेदनांना आधीच समजून घेत होता. अन्वी मनातून हलकेच विचार करते. हा एवढा बदल कसा? तो असं का वागतोय? दुसऱ्या दिवशी अन्वीने थेट विचारलं, आर्य, तू कालपासून एवढा बदललेला का आहेस? काही झालं का? आर्य क्षणभर शांत राहिला. त्या शांततेत एक सत्य साठलेलं होतं. अन्वी, काल मी तुझ्या जुन्या नात्याबद्दल ऐकलं. अन्वीचे हात थरथरले. ती काही बोलणार तोपर्यंत आर्य पुढे म्हणाला, मला कळलं. तुला किती गोष्टी कधीच मिळाल्या नाहीत. तुला आदर हवा होता, पण तुला दोष मिळाले. तुला छोट्या छोट्या काळजीच्या गोष्टी हव्या होत्या, पण कोणीतरी त्या कधीच दिल्या नाहीत. तुला ऐकून घेणारं कुणीतरी हवं होतं आणि तुला शांत करणारं कुणीच नव्हतं. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. आई, आर्य थोडा जवळ येत म्हणाला, मी काल रात्रभर विचार करत होतो. तुझ्या भूतकाळातल्या जखमा मी भरू शकत नाही, पण तू हरवलेलं प्रत्येक छोटं प्रेम मी तुला देण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो. तू ज्यासाठी रडलीस त्यासाठी तुला परत रडावं लागणार नाही. माझ्या हातून नाही. अन्वी काही बोलू शकत नव्हती. तिला जाणवलं, हा मुलगा तिच्या जखमांना दया म्हणून नाही तर समजून म्हणून आपली कोमलता देतोय. त्या दिवसानंतर आर्यच्या वागण्यात कोणताही दिखावा नव्हता. तो कोमल होता पण अति नव्हता. तो काळजी करणारा होता पण बंधन घालणारा नव्हता. तो शांत होता पण उपस्थित होता. गरज पडली की आधारासारखा. हळूहळू अन्वीच्या मनातली भीती कमी झाली. भूतकाळाचे दार हळूहळू मिटत गेले आणि ज्या प्रेमाची आठवण तिला नेहमी दुखवायची, तेच प्रेम आता तिच्या आयुष्यात प्रत्यक्ष, शांतपणे, आदराने उभं होतं. शेवटी एका शांत दुपारी अन्वी म्हणाली, आर्य, तू दिलेलं प्रेम भरून काढत नाही, ते मला नवीन सुरुवात देतं. आर्य हसला. मग त्या सुरुवातीला आपण दोघांनी एकत्र जपायचं, हळूहळू, न घाई करता. आणि अन्वीलाही जाणवलं, कधी कधी जीवनात कोणीतरी येतं,
जे तुझ्या भूतकाळाच्या राखेतून तुझं भविष्य हळुवारपणे उभं करतं. ते प्रेम नसतं, ते आदराने दिलेली भरपाई असते. ती खरी असते, ती दीर्घकाळ टिकते. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.